नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 9मध्ये मॅथ्स पार्ट 1 मधील युनिट 7 स्टॅटिस्टिक्स मधील प्रॅक्टिस सेट 7.4 सोडून पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट सोडून पाहिलेले आहेत. आता हा आपण प्रॅक्टिस सेट जो आहे तो इथे सोडवण्याची सुरुवात करूया. यामध्ये पहिला जो प्रॉब्लेम आहे तो इथे बघा काय दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी टेबल. इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल दिलेले आहे. यामध्ये क्लास दिलेले आहेत. क्लास आहेत 150 टू 153, 153 टू 156. अशा प्रकारे आपल्याला क्लास दिलेले आहेत 165 टू 168. अशा प्रकारे पूर्ण हे क्लास दिलेले आहेत. त्यानंतर बघा फ्रिक्वेन्सी दिली आहे प्रत्येक क्लासची आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी येथे दिली आहे. ती आपल्याला इथे काही ब्लँक स्पेसेस दिलेले आहेत, त्या इथे आपल्याला भरायचे आहेत. आता इथे बघा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप आहे. सो लेस दॅन टाईप असेल तर इथे आपल्याला काय करायचं असतं, तर इथून स्टार्टिंगला इथे जी पहिला जो क्लास असतो त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते तिथून आपल्याला सुरुवात करायची असते आणि प्रत्येक फ्रिक्वेन्सीमध्ये पुढच्या क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे ती ॲड करून जो काय नंबर असेल त्यात पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी ॲड करत इथे जायचं असतं. आता इथे बघा पहिल्या याच्यात आपल्याला काय दिसतंय, तर पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 5 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो इथे काय येणार आहे, तर 5 प्लस इथे ब्लँक स्पेस आहे, इथे 7 येईल ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी. सो इथे 7 येताना दिसून येईल. या क्लासची फ्रिक्वेन्सी 7 आली. बघा 5 प्लस 7 जर केलं तर इथे 5 प्लस 7 यांची ॲडिशन आपल्याला इथे 12 मिळताना दिसून येईल. सो पहिल्या जी दोन ब्लँक स्पेसेस आहेत तिथे आपल्याला काय मिळालं, पहिल्या ब्लँक स्पेसला 7 मिळालेलं आहे, दुसऱ्या ब्लँक स्पेसला 12 मिळालेलं आहे. आता बघा हे 12 आहेत ते आहे असेच इथे येणार आहेत, म्हणजे पुढच्या ब्लँक स्पेसला 12 आलेले आहे ते दिसून येतात. आता 12 प्लस 15 आहे या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे ती इथे आली आहे. 12 प्लस 15 किती असतील, तर 27 होताना इथे दिसून येतील. आता हे जे 27 आहेत ते आहेत तसे पुढच्या ठिकाणी येतात. सो आता इथे जी ब्लँक स्पेस आहे ते इथे आपल्याला 27 आहेत असं इथे म्हणता येऊ शकेल. इथे 27 आणि ह्या ब्लँक स्पेसमध्ये इथे येणार आहे ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी. सो इथे 10 आहे या क्लासची फ्रिक्वेन्सी, ती येथे येईल. आता बघा 27 प्लस 10 केलं तर इथे 37 दिलेलंच आहे त्यांनी आपल्याला. 27 प्लस 10 37. आता 37 आणि ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 5. 37 प्लस 5 42 आलेले आहे तिथे, आणि ही जी 42 आहेत ती आहे तशी फिगर ह्या ब्लँक स्पेसमध्ये येणार आहे. 42 प्लस ह्या ब्लँक स्पेसमध्ये इथली जी फ्रिक्वेन्सी आहे ती येताना दिसून येईल. सो ह्या ब्लँक स्पेसमध्ये आपल्याला 3 मिळताना दिसून येतील. सो 42 प्लस 3 इथे 45 हे मिळताना दिसून येतात. बघा हे जे ब्लँक स्पेस होते तिथे आपल्याला योग्य ते आपण नंबर्स जे आहेत ते इथे भरलेले आहेत. ब्लँक स्पेसेस जे आहेत ते आपण फिल केलेले आहेत. पहिल्या ब्लँक स्पेसला आपल्याला इथे हिची जी फ्रिक्वेन्सी होती ती इथे मिळालेली आहे, 7 लिहिलेलं आहे. ह्यांची ॲडिशन जी आहे ते इथे 12 आहे ती आपण इथे लिहिलेली आहे. पुढे बघा हे 12 आहेत ते आहे तसे इथे आले. 12 प्लस 15 या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे. 12 प्लस 15 27. आता 27 आहे तसेच इथे आले, प्लस 10 37 झालेले आहेत. पुढे 37 प्लस ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 5 42 झाले. 42 ॲज इट इज इथे आलेले आहेत. 42 प्लस या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 3, याची ॲडिशन येते 45. बघा हा जो टेबल होता फ्रिक्वेन्सी टेबल, त्यात जे आपल्याला ब्लँक स्पेसेस दिलेले होते तिथे आपण योग्य ते नंबर्स लिहून फिलअप केलेला आहे. आता बघा हा जो पहिला प्रॉब्लेम होता तो इथे आपला पूर्णपणे सोडून दिलेला आहे. आता जर दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये जर पाहिलं तर आपल्याला काय दिलेलं आहे, कंप्लीट द फॉलोइंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल. आपल्याला इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल दिलेलं आहे, ते आपल्याला फिलअप करायचं आहे. येथे क्लास दिलेले आहेत, मंथली इन्कमिंग रुपीज आहे इथे क्लासमध्ये. त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यामध्ये, आणि मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. आता मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप फ्रिक्वेन्सी आहे ही येथे आपण सोडवणार आहोत. आता यामध्ये कसं करायचं असतं, तर इथे आपण काय करतो, तो एन जो आहे तो इथे आपण आहे तसंच लिहून घेणार आहोत. इथे आपल्याला एनची व्हॅल्यू दिली आहे 87. आता 87 इथे घेतलेले आहेत. सो पुढच्या स्टेपला काय होणार आहे, ते 87मधून हे 45 आहेत ते इथे आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहेत. ते आपण इथे देणार 87 मायनस 45. आता 87मधून 45 जेव्हा आपण सबट्रॅक्ट करू तेव्हा इथे आपल्याला 42
एवढी व्हॅल्यू मिळताना दिसून येईल. सो इथे काय आलेलं आहे तर 42 आलेलं आहे. आता हे जे 42 आहेत ते आपण आहे तसेच पुढे घेणार आहोत. मायनस आता ह्या क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे ती इथून मायनस करणार आहोत. मायनस 19. 42मधून 19 जेव्हा आपण मायनस करू तेव्हा इथे आपल्याला 23 मिळताना दिसून येतील. आता इथे 23 आहे, 23 आहे तशीच इथे पुढच्या ठिकाणी येतील. मायनस हे 16 आपण इथे सबट्रॅक्ट करणार. 23 मायनस 16 इज इक्वल टू 23मधून 16 सबट्रॅक्ट केल्यावर इथे आपल्याला 7 मिळतील. 7 ॲज इट इज पुढे येतील. मायनस हे किती आहे ते इथे 2 आहेत. 7 मायनस 2 केलं तर इथे आपल्याला 5 मिळताना दिसून येतील. सो 5 इथे आहेत, इथे सुद्धा आपल्याला 5 मिळताना दिसून आलेले आहेत. यामध्ये आपण काय केलं आहे, मोर दॅन और इक्वल टू टाईप फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी होती. एनची व्हॅल्यू जी आहे ती इथे घेतली. त्यातून काय केलं तर त्या क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे फ्रिक्वेन्सी मायनस केली पुढे, आणि पुढे पुढे असं लिहित गेल्यानंतर आपल्याला हे जे फ्रिक्वेन्सी टेबल आहे ते पूर्ण होताना दिसून येते. बघा यामध्ये मोर दॅन और इक्वल टू टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी होती ती अशा प्रकारे इथे पूर्ण केली जाते. दुसरा जो प्रॉब्लेम होता तो इथे आपला पूर्णपणे सोडून झालेला आहे. थर्ड प्रॉब्लेममध्ये बघा काय दिलेलं आहे. द डाटा इज गिवन बिलो फॉर 62 स्टुडंट्स इन अ सर्टन क्लास रिगार्डिंग देअर मॅथमॅटिक्स मार्क्स आउट ऑफ 100. टेक द क्लासेस 0 to 10, 10 to 20 हे जे क्लासेस दिलेले आहेत त्याप्रमाणे क्लासेस घ्यायचे आहेत. अँड प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल अँड क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल मोर दॅन ऑर लेस ऑर इक्वल टू टाईप. हे आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं आहे. सो इथे आपण जे दिलेले आहेत आपल्याला जी रफ माहिती दिलेली आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यावरून आपण इथे टॅली मार्क्स करण्याची सुरुवात करूया. पण इथे पहिल्यांदा आहे 55 इथे येणार आहेत. 60, 81, 90, 45, 65, 45, 52, 30, 85, 20, 10, 75, 95, 9, 20, 25, 39, 45, 50, 78, 70, 46, 64, 42, 58, 31, 82, 27, 11, 78, 97, 7, 22, 27, 36, 35, 40, 75, 80, 47, 69, 48, 59, 32, 83, 23, 17, 77, 45, 5, 23, 37, 38, 35, 25,
46, 57, 68, 45, 47, 49. इथे टॅली मार्क्स झालेले आहेत. आपण फ्रिक्वेन्सी लिहूया. बघा 0 to 10ची 3 दिसत आहे, परत 10 to 20ची पण 3 आहे, 20 to 30ची येते आपल्याला 9 दिसत आहे, त्यापुढे 30 to 40ची येते 9 आहे, 40 to 50ची येते 5 + 5 10 + 3 13 आहे, त्यानंतर 50 to 60ची 6 आहे, 5 + 1 6 आहे, त्यानंतर 60 to 70ची येते 5 दिसत आहे, 70 to 80 5 + 1 6 आहे, आणि 80 to 90ची 5 आहे, आणि 90 to 100ची येथे 3 आहे. आता एनची व्हॅल्यू येते किती असेल बघा. 3 + 3 6 + 9 15, 15 + 9 24 + 13 37, 37 + 6 43, 43 + 5 48, 48 + 6 54, 54 + 5 59, 59 + 3 62. सो एनची व्हॅल्यू येते आपल्याला 62 एवढी मिळताना दिसून येते. आता पुढच्या टेबलमध्ये बघा, आपल्याला पुढे जे आहे ते काय करायचं आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप ही आपल्याला इथे लिहायची आहे. आपल्याला एनची जी काय व्हॅल्यू आहे ती इथे सुरुवातीला लिहून घ्यावी लागेल. 62 ही एनची व्हॅल्यू आहे. याच्यामधून आपण काय करणार आहोत, प्रत्येक क्लासची फ्रिक्वेन्सी जी आहे ते इथे मायनस करत करत येते शेवटच्या क्लासच्या फ्रिक्वेन्सीपर्यंत इथे येणार आहोत. बघा इथे 62 आहेत, सो इथे 62 मायनस 3 हे 3 आपण इथे मायनस केलेले आहेत. 62 मायनस 3 येते 59 आपल्याला मिळतील. आता हे 59 ॲज इट इज पुढे येतील. 59मधून हे 3 मायनस केले, 59 - 3 56 इथे मिळताना दिसून येतील. आता 56 ॲज इट इज पुढे येतील, मायनस हे 9 होतील. इथे आपल्याला 56मधून 9 मायनस केले तर इथे आपल्याला 47 मिळतील. आता हे 47 जे आहेत ते आहे तसेच पुढे आलेले आहेत, मायनस परत एकदा 9 हे मायनस होतील. सो ह्यांचं सबट्रॅक्शन केलं तर इथे आपल्याला 38 मिळतील. आता हे 38सुद्धा आहे तसेच पुढे आलेले आहेत, मायनस हे 13 केले, 38मधून 13 जर मायनस केलं तर इथे आपल्याला 25 मिळतील. पुढे बघा 25 आहे तसेच पुढे आलेले आहेत, 25 - 6 केलेलं आहे. हे 25मधून 6 मायनस झाल्यावर 19 मिळतील, 19 आहे तसेच पुढे आलेले आहेत, मायनस हे 5 होतील. 19मधून 5 मायनस केले तर इथे 14 मिळतील, 14 ॲज इट इज पुढे येतील. 14 मायनस हे 6 होणार आहेत, 14 - 6 केलं तर इथे आपल्याला 8 मिळतील. आता 8 ॲज इट इज पुढे आल्यावर 8 - 5 केलं तर इथे आपल्याला 3 ही जी शेवटची फ्रिक्वेन्सी आहे ती येथे मिळताना दिसून येईल. मग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन ऑर इक्वल टू टाईपची फ्रिक्वेन्सी आपण इथे कॅल्क्युलेट केलेली आहे. आता ह्याच्यावर बघा आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहेत. ह्या माहितीवर क्वेश्चन काय आहेत बघा. फ्रॉम द प्रिपेअर्ड टेबल ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. इथे आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. पहिलं आहे बघा, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन 40 मार्क्स ऑर अबोव. आता इथे आपल्याला 40 मार्क्स ऑर अबोव किती स्टुडंट्स आहेत ते इथे काढायचे आहेत. 40 मार्क्सचे अबोव मिळवलेले मार्क्स जे आहेत ते बघा, 40ची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इक्वल टू ऑर मोअरची फ्रिक्वेन्सी येते किती दिसत आहे बघा, तर 38 दिसत आहे. सो इथे याचं पहिल्याचं ॲन्सर असेल 38 स्टुडंट्स. स्टुडंट्स जे आहेत ते त्यांना काय 40 ऑर 40च्या अबोव मार्क्स मिळालेले आहेत तसे इथे आपल्याला म्हणता येईल. पण सेकंड जो आहे तो क्वेश्चन कसा आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन 90 मार्क्स ऑर अबोव 90. आता 90 मार्क्सपेक्षा जास्त कोण आहेत तर बघा,
इथे ओनली 3 स्टुडंट्स आहेत. सो इथे आपण दुसऱ्याचं म्हणू 3 स्टुडंट्स. आपण जेव्हा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन ऑर इक्वल टू जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर देणं सहज सोपं असतं. सो इथे 3 स्टुडंट्स हे आपण येथे ॲन्सर लिहू. व थर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला असं विचारलेलं आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन 60 मार्क्स ऑर अबोव 60. आता इथे बघा 60 मार्क्सपेक्षा जास्त किती येत आहे, इथे 19 दिसत आहेत. सो इथे 19 स्टुडंट्स असं याचं ॲन्सर असणार आहे. 19 स्टुडंट्स गॉट 60 ऑर अबोव 60 मार्क्स असं इथे आपण म्हणू. आणि इथे फोर्थ क्वेश्चन बघा काय आहे, व्हॉट इज द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप ऑफ द क्लास 0 to 10. आता 0 to 10ची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इक्वल टू ऑर मोर दॅनची किती आहे, इथे 62 आहे. सो इथे आपण काय म्हणू, फ्रिक्वेन्सी म्हणण्यापेक्षा असं म्हणूया, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी more than or equal to for class 0 to 10 is, इथे 62 दिसते. सो इथे आपण म्हणू 62. बघा इथे आपला हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे आपला पूर्णपणे सोडवून झालेला आहे. हा जो प्रॉब्लेम होता तो प्रॅक्टिस सेटमधला थर्ड प्रॉब्लेम होता. आपण आता फोर्थ प्रॉब्लेम जो आहे तो इथे सोडवणार आहोत. फोर्थ एक्झाम्पलमध्ये बघा काय दिलेलं आहे, युझिंग द डाटा इन एक्झाम्पल 3 अबोव, प्रिपेअर लेस दॅन टाईप ऑफ फ्रिक्वेन्सी टेबल अँड ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल बनवायला सांगितलेला आहे. जो आपण याआधीचा प्रॉब्लेम सोडवलेला होता त्याच्यातलाच डाटा घेऊन आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायला सांगितलेलं आहे. फक्त इथे आपण काय केलं होतं, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन ऑर इक्वल टू घेतली होती. इथे आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप घेऊन इथे हे जे टेबल आहे ते इथे सोडवायचं आहे. आणि टेबलवर काही आपल्याला इथे क्वेश्चन विचारलेले आहेत ते इथे आपण सोडवायचे आहेत. पण इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईपमध्ये ते काय करायचं असतं, तर पहिला जो क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी आहे तशी घ्यायची आणि पुढच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या आधीच्या क्लासच्या फ्रिक्वेन्सीमध्ये ॲड करत जायचा. म्हणजेच बघा आता ही 3 आहे, यामध्ये पुढच्याची फ्रिक्वेन्सी आपण ॲड केली, 3 + 3 केलं तर इथे आपल्याला 6 मिळेल. आता हे 6 ॲज इट इज पुढे घ्यायचे, 6 + 9 होणार आहे तिथे. हे 9 म्हणजेच काय, तर ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे, यांचं ॲडिशन 15 होताना दिसून येईल. आता 15मध्ये पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी ॲड करायची आहे. सो 15 प्लस या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 9. सो 15 + 9 इथे 24 मिळताना दिसून येईल. आता 24 जे आहेत ते ॲज इट इज पुढे जातील. प्लस ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 13. 24 + 13 जर केलं तर इथे 37 मिळताना दिसून येते. सो आता बघा हे 37 आहेत, हे 37 ॲज इट इज पुढे घेऊया आपण. 37 त्यामध्ये हे 6 ॲड करणार आहोत आपण. 37 + 6 येते 43 मिळताना दिसून येतील आपल्याला. इथे 43 ॲडिशन मिळालेलं आहे. 43 आहे तसेच पुढे घेतले. प्लस या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 5, ॲड केल्यावर इथे 48 मिळतील. 48 आहे तसेच पुढे घेतले. त्यामध्ये ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी 6 आहे, ती ॲड केली. 48 + 6 54 मिळतील. 54 परत पुढे घेतले. प्लस या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे तर 5 आहे, इज इक्वल टू बघा 54 + 5 59 मिळतील. आता 59 आहे तसेच पुढे आले. प्लस ह्याच्यामध्ये
या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 3, ही ॲड केली तर इथे आपल्याला किती मिळतील तर 62 म्हणजेच एनची जी काही व्हॅल्यू आहे ती येथे मिळताना दिसून येते. व हा जो टेबल होता तो टेबल पहिला आपला इथे पूर्णपणे सोडून जाईल. आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईपचा टेबल इथे तयार करायला सांगितला होता, तो आपण इथे तयार केलेला आहे. आता हा टेबल तयार झाल्यानंतर आपल्याला इथे काही क्वेश्चन विचारलेले आहेत. ते क्वेश्चनचे आपल्याला इथे ॲन्सर द्यायचे आहेत. बघा पहिला क्वेश्चन आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन लेस दॅन 40 मार्क्स. आता 40 मार्क्सपेक्षा कमी किती आहेत टोटल. आता इथे बघा 40 अबोव इथे आहेत. सो इथे जे आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप तिथे आपल्याला 24 दिसत आहेत 30 to 40मध्ये. 30 to 40 म्हणजेच काय 0 to 40पर्यंत किती आहेत तर इथे 24 स्टुडंट्स आहेत. सो येथे पहिल्याचा आन्सर आपण असं लिहूया 40 स्टुडंट्स. इथे आपल्याला पहिल्याचा आन्सर मिळालेला आहे 40 स्टुडंट्स. आता पुढे बघा, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन लेस दॅन 10 मार्क्स. आता लेस दॅन 10 मार्क्समध्ये 0 to 10मध्ये जे आहेत ते इथे लेस दॅन 10 मार्क्समध्ये येणार आहेत. सो इथे बघा इथे 0 to 10 या क्लासमध्ये इथे आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईपमध्ये किती मिळते तर 3 मिळते. सो इथे दुसऱ्याचा आन्सर हा जो दुसरा क्वेश्चन आहे, दुसरा क्वेश्चन इथे आहे त्याचा आन्सर काय मिळालेला आहे तर 3 स्टुडंट्स. हे दुसऱ्याचं आन्सर मिळालेलं दिसून येतं. आता थर्ड क्वेश्चनमध्ये बघा काय दिलेलं आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन लेस दॅन 60 मार्क्स. आता 60 मार्क्सच्या बिलो कोणाकोणाला आहेत, किती जण आहेत. आता 0 to 60पर्यंतचे जेवढे आहेत ते आपल्याला दिसतात 43 स्टुडंट्स आहेत. 50 to 60 म्हणजेच काय 0 to 60 आहेत. 0 to 60 किती आहे ते तर 43 स्टुडंट्स आहेत. म्हणजे थर्डचा आन्सर काय असणार आहे तर इथे 43 स्टुडंट्स. थर्डचा आन्सर मिळालेला आहे 43 स्टुडंट्स. आणि फोर्थ क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे, फाइंड द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास 50 to 60. आता 50 to 60चं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला शोधायची आहे. 50 to 60 हा क्लास दिसतोय, याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे तर 43 आहे. सो इथे ह्याची फ्रिक्वेन्सी किती आहे आपण 43 लिहूया. आपल्याला लास्ट क्वेश्चन होता त्याची फ्रिक्वेन्सी आपण लिहिलेली आहे 43. हा जो क्वेश्चन होता तो इथे आपला पूर्णपणे सोडून झालेला आहे. हा जो क्वेश्चन होता तो प्रॅक्टिस सेटमधला लास्ट क्वेश्चन होता, तो आपला पूर्ण सोडून झालेला आहे. प्रॅक्टिस सेट पूर्ण झालेला आहे. आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.